कोई चीज की करते हो ये उचित नहीं है, ठीक है। मैंने फैसला किया इंडिविजुअली, मैंने पार्टी को डैमेज करने की कुछ नहीं किया, इट वाज माय ओन पर्सनल डिसीजन। पर मैंने भी पार्टी में मेरा योगदान क्या है वो मेरी नेशनल पार्टी जानती है। You were not listened to. You were not listened by your center leadership. That is what being said. And the state leadership, you were also unhappy with the state leadership. Let's not talk about what has happened. We are switching on to a new system now, so I think it's better we discuss another system. तीन मोठे नेते आहेत ज्यांच्या 2-2, 3-3 पिढ्या काँग्रेसमध्ये होत्या, त्यांना आता महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. ही परंपरा राखली आहे. दुसरी परंपरा होती विरोधी पक्ष नेते महायुतीमध्ये येण्याची, ती पण कायम राहील या काळामध्ये. ते विरोधी पक्ष नेत्यांना तुम्हाला विचारावं लागेल. आमचा काही एक मी स्पष्टपणे सांगतो, आम्ही कुठलंही टार्गेट घेऊन चालत नाही आहे. पण ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की हे नेते आपल्यासोबत येऊ शकतात आणि त्यांच्या येण्यामुळे पक्षालाही फायदा आहे, राज्यालाही फायदा आहे, अशा अनेक नेत्यांची आमची चर्चा चालू असते. त्यांना जर असं वाटलं की नाही मुख्यधारेमध्ये आपण गेलं पाहिजे, मोदीजींसोबत गेलं पाहिजे, तर आमचं म्युच्युअल त्याच्यात तो विचार फायनल होतो आणि त्याच्यानंतर प्रवेश होतो. तर हे खरंच आहे की अजून काही नेते आमच्यासोबत चर्चेमध्ये आहेत. नाही, असं काही यादी वगैरे हा विषय नाही. नाही असा काही 14 आमदार आणणार आणि ते वगैरे हे आकड्यांमध्ये आम्हाला जायचं नाही. मी एवढंच सांगतो की जमिनीशी जुडलेले जे नेते आमच्यासोबत येतील त्यांचं आम्ही स्वागत करू. त्या संदर्भात आमचे प्रदेश अध्यक्ष सगळ्यांची चर्चा करून निर्णय करतील. आपने जिनकी बात की मैं उनको अड़चन में नहीं लाना चाहता, पर उनका भी इंतजार है. उनसे हमारी कोई बातचीत नहीं है. अशोक जी का क्या रोल होगा, ये आपको महाराष्ट्र बीजेपी तय करेगी या केंद्र सरकार तय करेगी, क्योंकि अशोक चौहान जी अपने आप में बड़ा नाम, आपने कहा कि बड़ा नाम. देखिए, अशोक चौहान जी 2 बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके हैं, इसलिए उनका रोल क्या होगा इस बारे में केंद्र सरकार के केंद्रीय बीजेपी के साथ चर्चा करके हम तय करेंगे. क्योंकि अशोक जी का भारतीय जनता पार्टी में आना ये राज्य के लिए तो एक बहुत मजबूती की बात है ही, पर उनका जो कद है वो एक नेशनल स्टेचर का कद है, इसलिए केंद्रीय बीजेपी से बात होकर ही इसका फैसला किया जाए. माझा त्यांच्यावर उलटा आरोप असा आहे की त्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही, त्यांना त्यांच्या पक्षात नेते सांभाळता येत नाही, त्यांना त्यांच्या पक्षामध्ये मोठ बांधता येत नाही, कारण कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. आज हे सगळे मोठे नेते इतके वर्षाची त्यांच्या पक्षातली पुण्याई सोडून आमच्यासोबत का येत आहेत, याचं कारण आहे की आज काँग्रेसमध्ये जे वातावरण आहे, आज काँग्रेसमध्ये पार्टी कुठल्या दिशेने चालली आहे हेच कोणाला समजत नाही. आणि भारतीय जनता पार्टीला विरोध करता करता देशाच्या विकासाला आपण कधी विरोध करायला लागलो हे त्यांना समजत नाही आहे. आणि मग जे नेते आहेत, सीझन नेते आहेत, ते ज्यावेळेस दृष्टिक्षेप टाकतात त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की बाबा आपण काय करतोय, आपलं नेतृत्व काय करताय. मग त्यापेक्षा देशाच्या मुख्यधारेमध्ये आपण गेलं पाहिजे, म्हणून लोक आमच्यासोबत येतात. त्यामुळे त्यांनी पहिले आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांना घर का सांभाळता येत नाही, ज्यांनी काँग्रेस मोठी केली, ज्यांनी आपलं सर्वस्व काँग्रेसला दिलं, असे नेते का आपल्याला सांभाळता येत नाही, असं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.